लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 3 ट्रान्सफॉर्मर अँड सिंगल फेज इंडक्शन मोटर स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आपण बेसिक ऑफ ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे, त्यामध्ये टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड द प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर बघितलं होतं. सो व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मर अँड द फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. जनरली transformer we have to use for increasing or decreasing the voltage or current. ठीक आहे, व्होल्टेज आणि करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर ठिकाणी यूज करत असतो. सो द डेफिनेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, all of you know that the transformer is static device because there is no any rotating part in the transformer. ठीक आहे, कुठलाही ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठलाही पार्ट हा रोटेटिंग मुवमेंटमध्ये नसतो. जे काही पार्ट्स आहेत ते सर्व स्टेशनरी असतात, त्यामुळे आपण त्याला ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम वन AC सर्किट टू अनदर AC सर्किट. ठीक आहे, सो वन AC सर्किट इज युअर primary coil and another AC circuit is your secondary coil, right? So transformer is a static device which transfer electrical energy from one AC circuit to another AC circuit with increasing voltage or current, with increasing or decreasing voltage or current. व्होल्टेज आणि करंट कमी किंवा जास्त आपण त्या ठिकाणी करत असतो बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर, बट विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी केप्ट कॉन्स्टंट. ठीक आहे, त्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मरची कन्स्ट्रक्शन डायग्राम बघितली होती. त्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठले कॉम्पोनंट्स आहेत ते आपण बघितले होते. जनरली ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण रेक्टँग्युलर कोर बघतोय, तर ते रेक्टँग्युलर कोर जे आहे ती तुमची आयर्न मटेरियलची बनवलेली असते. त्यानंतर त्या ट्रान्सफॉर्मरच्या जे काही कोर आहे त्या ट्रान्सफॉर्मर कोरला दोन लेग्स असतात. ठीक आहे, दोन लिम्स असतात. एका लिमवरती आपण प्रायमरी वाइंडिंग वाऊंड करतो, दुसऱ्या लिमवरती आपण सेकंडरी वाइंडिंग वाऊंड करतो. जी काही तुमची प्रायमरी वाइंडिंग आहे ती ऑलवेज आपण सप्लाय साईडला कनेक्ट करतो आणि जी काही सेकंडरी वाइंडिंग आहे ती आपण ऑलवेज लोड साईडला कनेक्ट करतो. ठीक आहे, सो त्यावरून आपण आयडेंटिफाय करतो की कुठली वाइंडिंग कोणती आहे. जर आपण ज्या वाइंडिंगला लोड दिलेला असतो त्या वाइंडिंगला आपण सेकंडरी वाइंडिंग म्हणायची, ज्या वाइंडिंगला आपण सप्लाय दिला असतो, इनपुट ज्या वाइंडिंगला दिलं असतं त्या वाइंडिंगला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणायची. आणि जी वाइंडिंग आहे ती तुमची कॉपर मटेरियलची बनवलेली असते. ठीक आहे, त्यानंतर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर आपण बघितलं होतं. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये सिम्पल रिप्रेझेंटेशन आहे सिम्बॉलिक. त्यामध्ये एक वाइंडिंग दाखवली आहे प्रायमरी वाइंडिंग, दुसऱ्या साईडला सेकंडरी वाइंडिंग दाखवली आहे. मध्ये जे दोन लाईन दिसत आहेत ते तुमची ट्रान्सफॉर्मरची रेक्टँग्युलर कोर आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण वर्किंग प्रिन्सिपल बघितलं होतं ट्रान्सफॉर्मरचं. व्हेन द प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू द सिंगल फेज AC सप्लाय. ज्यावेळेस आपण प्रायमरी वाइंडिंग जी आहे ट्रान्सफॉर्मरची ती सिंगल फेज AC सप्लायला ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो, देन द AC करंट स्टार्ट फ्लोईंग थ्रू इट. ठीक आहे, ज्यावेळेस आपण सप्लाय ऑन करतो त्यावेळेस प्रायमरी वाइंडिंग मधनं AC अल्टरनेटिंग करंट हा फ्लो होतो. देन दिस AC प्रायमरी करंट प्रोड्यूस अन अल्टरनेटिंग फ्लक्स इन अ कोर. तो करंट फ्लो झाल्यानंतर तो अल्टरनेटिंग करंट फ्लो झाल्यामुळे अल्टरनेटिंग फ्लक्स त्या ठिकाणी तयार होता रेक्टँग्युलर कोरमध्ये. ठीक आहे, देन द मोस्ट ऑफ चेंजिंग फ्लक्स, ते जे काही अल्टरनेटिंग फ्लक्स आहे ते लिंक होता तुमच्या सेकंडरी वाइंडिंगशी थ्रू द कोर. द मोस्ट ऑफ चेंजिंग फ्लक्स गेट लिंक विथ सेकंडरी वाइंडिंग थ्रू द कोर. तर ते अल्टरनेटिंग फ्लक्स जे आहे ते अल्टरनेटिंग फ्लक्स तुमच्या त्या सेकंडरी वाइंडिंगशी काय होतं, लिंक होतं. ह्या कोरमधनं ते फ्लो होऊन कुठे जातं, तुमच्या सेकंडरी वाइंडिंगमध्ये. ठीक आहे, अँड द व्हॅरिंग फ्लक्स विल induce voltage into secondary winding. That varying flux is linked with our secondary winding and induce an voltage into secondary winding according to the Faraday's law of electromagnetic induction. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपलवरती वर्क होता असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, लक्षात राहू द्या. कोणी जर विचारलं ट्रान्सफॉर्मर कुठल्या प्रिन्सिपलवरती वर्क होतो तर ते लक्षात राहू द्या, म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपलवरती. किंवा तसा जर काही तुम्हाला MCQ जर आला इन विच प्रिन्सिपल ट्रान्सफॉर्मर इज वर्क, सो लक्षात असू द्या म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपलवरती तुमचा तो जो काही ट्रान्सफॉर्मर आहे तो वर्क होत असतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमचा टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. The transformer are of different types depending on the arrangement of the core and the winding.
ट्रान्सफॉर्मरच्या ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा टाईप आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तुमच्या स्क्रीनवरती दोन्ही डायग्राम दिसत आहे. पहिली जी डायग्राम आहे ती आहे तुमची कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची डायग्राम आहे आणि दुसरी जी डायग्राम तुमची दिसते ती आहे शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कोर टाईप अँड शेल टाईप ट्रान्सफॉर्मर? In case of core type transformer, the core is of this transformer is in the form of rectangular frame made of lamination. ठीक आहे, ह्या कोर जी आहे रेक्टँग्युलर कोर जी दिसते आहे ती एकच विंडो आहे. विंडो किती दिसते? एक विंडो आणि इकडे विंडो दिसते तुम्हाला दोन. ठीक आहे. It provides a single magnetic circuit. The primary and secondary winding are uniformly distributed on two limbs. ज्या दोन्ही वाइंडिंग आहे प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग दोन्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. हे एका लिंबवरती दुसऱ्या लिंबवरती. Both winding are of cylindrical shape and they are arranged in concentrating manner with the low voltage winding placed near the core. जी काही लो व्होल्टेज वाइंडिंग आहे ती कोरच्या जवळ प्लेस केलेली आहे आणि हाय व्होल्टेज जी वाइंडिंग आहे ती कोरच्या लांब ठिकाणी किंवा कोरपासून लांब प्लेस केलेली आहे. लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग. त्यानंतर शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये जी तुम्हाला कोर दिसते व्हाईट कलरची तर त्यामध्ये दोन विंडो दिसतात. ही एक विंडो आहे आणि दुसरी एक विंडो आहे. कोर टाईपमध्ये एकच विंडो होती, शेल टाईपमध्ये दोन विंडो आहे. ठीक आहे. सो शेल टाईप ट्रान्सफॉर्मर, द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग आर प्लेस ऑन सेंट्रल लिंब. ज्या दोन्ही वाइंडिंग आहे ह्या दोन्ही वाइंडिंग हा जो काही सेंट्रल लिंब दिसतोय हा मधला लिंब दिसतोय ह्या लिंबवरती वाउंड केलेले असतात. आणि कोर टाईपमध्ये काय असतं? प्रायमरी वाइंडिंग ह्या लिंबवरती आहे आणि सेकंडरी वाइंडिंग ह्या लिंबवरती. पण शेल टाईपमध्ये हा जो सेंट्रल लिंब दिसतोय मधला लिंब त्या लिंबवरती ह्या वाइंडिंग दोन्ही वाइंडिंग प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग काय केलेले असतात? वाउंड केलेले असतात. द हाय व्होल्टेज अँड लो व्होल्टेज वाइंडिंग आर सँडविच टाईप. ठीक आहे, हाफ पार्ट लोचा, हाफ पार्ट हाय व्होल्टेजचा, त्यानंतर परत लो व्होल्टेज, त्यानंतर परत हाय व्होल्टेज, म्हणजे असं सँडविच टाईप ते वाइंडिंगचं कन्स्ट्रक्शन असतं. दिस टाईप ऑफ कोर प्रोव्हाइड डबल मॅग्नेटिक सर्किट. आत्ता सांगितलं डबल मॅग्नेटिक सर्किट आणि सिंगल मॅग्नेटिक सर्किट. डबल म्हणजे दोन विंडो आणि सिंगल म्हणजे एक विंडो. ठीक आहे. दिस टाईप ऑफ कोर प्रोव्हाइड अ बेटर मेकॅनिकल सपोर्ट अँड प्रोटेक्शन फॉर द वाइंडिंग. का बरं? तर दोन्ही वाइंडिंग ह्या सेंट्रलवरती असतात, एका कॉमन लिंबवरती असतात. त्यामुळे जे काही प्रोटेक्शन आहे किंवा मेकॅनिकल सपोर्ट आपण ज्याला म्हणतो तर तो शेल टाईपमध्ये जास्त असतो. वाइंडिंगला जो सपोर्ट मिळतो तो जास्त असतो. ठीक आहे. सो हा कन्स्ट्रक्शनमध्ये हे चेंजेस आहे कोर टाईप आणि शेल टाईपमध्ये. लक्षात असू द्या. अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर आर क्लासिफाय इंटू मेनली टू टाईप्स. फर्स्ट वन इज अ कोर टाईप ट्रान्सफॉर्मर and second one is a shell type transformer. In the case of core type transformer, there is only one window. There is only one window or only one magnetic circuit. But in case of shell type transformer, there is a two window or two magnetic circuit. In case of core type transformer, the winding are placed in different limbs. ठीक आहे. But in case of shell type transformer, the winding is wound on central limb. ठीक आहे. Then next part is तुमचा द कंपॅरिझन बिटवीन कोर टाईप अँड शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय चेंजेस समजले. ठीक आहे. त्यानंतर आपण डिफरन्स बिटवीन कोर टाईप अँड शेल टाईप बघतोय. ठीक आहे. इन केस ऑफ कोर टाईप द कोर हॅज ओनली वन विंडो. बरोबर आहे. कोर टाईपमध्ये एकच विंडो दिसते. शेल टाईपमध्ये आहे द कोर हॅज टू विंडोज. The winding surrounds the core. कोरमध्ये, शेलमध्ये कोर सराउंड द वाइंडिंग. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे सिलेंड्रिकल वाइंडिंग आर यूज. वाइंडिंगचे टाईप्स आहे. ठीक आहे. सँडविच टाईप वाइंडिंग, सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग, कॉन्सन्ट्रेटिंग टाईप वाइंडिंग. सो कोर टाईपमध्ये जी वाइंडिंग वाउंड करण्याची जी मेथड आहे ती आहे सिलेंड्रिकल टाईप आणि शेलमध्ये जी मेथड आहे ती आहे सँडविच टाईप. ठीक आहे. सो कोर टाईपमध्ये सिलेंडर वाइंडिंग आर यूज. इन केस ऑफ शेल टाईप सँडविच टाईप वाइंडिंग आर यूज. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स आहे दिस ट्रान्सफॉर्मर इज इझी टू रिपेअर. कोर टाईपमध्ये एकच विंडो असते आणि सेपरेट आयसोलेशनमध्ये दोन्ही वाइंडिंग बाउंड केलेले असतात. त्यामुळे
जो काही रिपेरिंग किंवा मेंटेनन्सचा जो पार्ट येतो तो कन्स्ट्रक्शन ही सोपं आहे कोर टाईपचं, त्यामुळे रिपेरिंग ही इझी होते. तर शेल टाईपमध्ये कॉम्प्लिकेटेड कन्स्ट्रक्शन आहे. का बरं? तर दोन्ही वाइंडिंग एकाच लिंबवरती बाउंड केलेले आहे, त्यामुळे it is not easy to repair. Then better cooling since more surface is exposed to the atmosphere. कोर टाईपमध्ये जो काही कूलिंग आहे, कूलिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर इज बेटर बिकॉज कन्स्ट्रक्शन इज व्हेरी सिम्पल, इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड. बट इन केस ऑफ शेल टाईप cooling is not very effective because construction is very complicated. Less mechanical protection to the coil. कोर टाईपमध्ये प्रोटेक्शन वाइंडिंगला कमी असतं, शेल टाईपमध्ये बेटर मेकॅनिकल प्रोटेक्शन टू द कॉइल्स. ठीक आहे. सो हा डिफरन्स आहे कोर टाईप आणि शेल टाईप. राईट डाऊन. स्टुडंट आवाज येतोय ना? Yes, sir. ओके. राईट डाऊन. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. According to the construction of transformer, according to the construction of transformer, according to the construction of transformer, the transformer is classified. The transformer is classified into two types. The transformer is classified into two types. First one is a core type transformer, core type transformer. And second one is a shell type transformer, SHELL, shell type transformer, core type transformer and shell type transformer. दोन्ही टाईपचे जे ट्रान्सफॉर्मरचे जे डायग्राम्स आहेत ते तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. दोन्ही डायग्राम व्यवस्थित नोटबुकमध्ये ड्रॉ करा, त्यानंतर आपण डिफरन्स लिहून देऊ. ठीक आहे. कोर टाईप आणि शेल टाईप दोघांच्या डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, ते व्यवस्थित नोटबुकमध्ये ड्रॉ करा. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. डायग्राम ड्रॉ झाले का मला सांगा कोणते.
ठीक आहे, झाली ड्रॉ करून. राईट डाऊन डिफरन्स बिटवीन कोर टाईप ट्रान्सफॉर्मर अँड शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. दोन पार्ट करा, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर अँड शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. The first comparative point is core type मध्ये लिहा. The core has only one window. The core has only one window. Core has only one window. Shell type मध्ये लिहा. The core has two windows. विंडोज पण म्हणतो आपण किंवा मॅग्नेटिक सर्किट जरी म्हटलं तरी चालेल. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग वन मॅग्नेटिक सर्किट आणि तिकडे जर म्हटलं टू मॅग्नेटिक सर्किट तरी चालेल. सो द कोर हॅज ओनली वन विंडो. शेल टाईप मध्ये कोर हॅज टू विंडोज. नेक्स्ट कंपॅरेटिव्ह पॉइंट इज वाइंडिंग सराउंड्स द कोर. कोर टाईप मध्ये लिहा वाइंडिंग सराउंड्स द कोर. शेल टाईप मध्ये लिहा कोर सराउंड्स द वाइंडिंग. कोर सराउंड्स द वाइंडिंग. Core surrounds the winding. Next comparative point. Core type मध्ये cylindrical winding are used. Core type मध्ये cylindrical winding are used. Shell type winding मध्ये sandwich type winding are used. Sandwich type winding are used. Sandwich type winding is used. Next difference लिहा. This transformer is easy to repair. Core type मध्ये लिहा this transformer is easy to repair. This transformer is easy to repair. Shell type मध्ये लिहा it is not easy to repair. It is not easy to repair. Next comparative point लिहा better cooling since more surface is exposed to the atmosphere. Better cooling core type मध्ये लिहा. Shell type मध्ये लिहा cooling is not very effective. Shell type मध्ये लिहा cooling is not very effective. Cooling is not very effective. Last comparative point लिहा less mechanical protection to the coils.
लेस मेकॅनिकल प्रोटेक्शन टू द कॉईल. शेल टाईप मध्ये लिहा बेटर मेकॅनिकल प्रोटेक्शन टू द कॉइल्स. बेटर मेकॅनिकल प्रोटेक्शन टू द कॉइल्स. तर बघा या टेस्टवर ना हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स याच्यावर आपल्याला काय भेटणार आहे तर बेटर मेकॅनिकल प्रोटेक्शन टू द कॉइल्स. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो तुमचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ट्रान्सफॉर्मेशन रेशो. What is meant by transformation ratio? Generally, transformation ratio is denoted by K. Transformation ratio is denoted by K. And the transformation ratio of voltage is defined as the ratio of secondary voltage to primary voltage of transformer. It is denoted by K. ठीक आहे. जनरली व्होल्टेजचा रेशो दिलेला असतो. प्रायमरी साईडचा आणि सेकंडरी साईडचे जे काही सर्किट आहे त्यांच्या अक्रॉसमधलं जे व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजचा रेशो दिलेला असतो. रेशो म्हणजे व्हीपी डिवाइड बाय व्हीएस. ठीक आहे. व्हीपी म्हणजे व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग, व्हीएस म्हणजे व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग. त्यानंतर एनपी म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग, नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग. ठीक आहे. सो यांचा रेशो दिलेला असतो. सो ट्रान्सफॉर्मेशन रेशो कसा असतो? के इज इक्वल टू डिनोट कशाने करतो आपण? कॅपिटल के. के इज इक्वल टू व्हीपी अपॉन व्हीएस इज इक्वल टू एनपी अपॉन एनएस. ठीक आहे. एनपी अपॉन एनएस और व्हीपी अपॉन व्हीएस. and it is denoted by capital K. ठीक आहे. सो ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपल्याला कशासाठी आपण फाइंड आउट करतो? द ट्रान्सफॉर्मर is based on the value of transformation ratio K. The transformer are classified as step up, step down or one to one transformer. म्हणजे हा रेशो आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मर कुठल्या टाईपचा आहे? स्टेप अप आहे, स्टेप डाऊन आहे की वन टू वन आहे? आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? सपोज ज्या ट्रान्सफॉर्मरला आपण प्रायमरीला 230 व्होल्ट दिलेला आहे आणि त्याचं आपण आउटपुट 440 व्होल्ट भेटतंय, म्हणजे व्होल्टेज काय झालं? स्टेप अप झालं. तर त्या ट्रान्सफॉर्मरला आपण म्हणतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर सपोज ट्रान्सफॉर्मरला आपण 440 व्होल्ट इनपुट दिलं आणि त्याचं सेकंडरीचं आउटपुट आपल्याला भेटते 230 व्होल्ट, म्हणजे व्होल्टेज काय झालं? स्टेप डाऊन झालं. ठीक आहे. आणि तिसरा टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याला 230 व्होल्ट आपण इनपुट दिलं आणि आउटपुट पण आपल्याला 230 व्होल्ट भेटते. त्या ट्रान्सफॉर्मरला आपण म्हणतो वन टू वन ट्रान्सफॉर्मर. आता हे जे काही व्होल्टेज स्टेप अप होतं, स्टेप डाऊन होतंय किंवा सेम राहते, ते कशावरती डिपेंड असतं? तुमच्या नंबर ऑफ टर्न्स ऑफ वाइंडिंग. नंबर ऑफ टर्न्स जर आपण इन्क्रीज केल्या तर व्होल्टेज इन्क्रीज होतं. नंबर ऑफ टर्न्स जर आपण डिक्रीज केल्या तर व्होल्टेज काय होतं? डिक्रीज होतं. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं? नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. सेकंडरीच्या टर्न्स ह्या जास्त असतील तर आपल्याला आउटपुट जास्त भेटेल, म्हणजे तो झाला ट्रान्सफर तुमचा स्टेप अप. ठीक आहे. म्हणजे रेशो काय येतो? के इज ग्रेटर दॅन 1. जर के इज ग्रेटर दॅन 1 जर असेल म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ secondary winding is greater than number of turns of primary winding, or voltage across secondary winding is greater than voltage across primary winding. Means ns is greater than np, or vs is greater than vp, or k is greater than 1, then transformer is called as step up transformer. मी काय सांगतो लक्षात येतंय? when vs voltage across secondary winding is greater than voltage across primary winding, or number of turns of secondary winding ns is greater than number of turns of primary winding, ns is greater than np, or k is greater than 1, then the transformer is called as step up transformer. ठीक आहे. त्यानंतर पुढचा ट्रान्सफॉर्मर आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. when number of turns of primary winding is greater than number of turns of secondary, म्हणजे number of turns of primary np is greater than ns, or vp is greater than vs, or k is less than 1, or k is less than 1, then the transformer is called as step down transformer. ठीक आहे. the transformer is called as step down transformer. जर प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज हे जास्त असेल कम्पेअर टू सेकंडरी वाइंडिंग तर त्या ट्रान्सफॉर्मर आपण म्हणतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि शेवटचा टाईप आहे वन टू वन ट्रान्सफॉर्मर. K is equal to 1, K is equal to 1, or
एन पी इज इक्वल टू एन एस, प्रायमरी आणि सेकंडरीचे वाइंडिंग दोघं सेम आहे नंबर ऑफ टर्न्स, किंवा व्हीपी इज इक्वल टू व्हीएस, दोघांचं व्होल्टेज सुद्धा सेम आहे. देन अँड देन द ट्रान्सफॉर्मर इज कॉल्ड ॲज 1-to-1 ट्रान्सफॉर्मर. कळलंय का? तर परत एकदा सांगू, स्टेप अप, स्टेप डाऊन आणि 1-to-1 ट्रान्सफॉर्मर. समजलंय का स्टुडंट? हा, परत एकदा मी सांगतो, स्टेप अप, स्टेप अपला म्हणजे काय, त्या स्टेप अपला तुमचं सेकंडरी व्होल्टेज काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे रेशो कसा येईल, व्हीएस व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग इज ग्रेटर दॅन voltage across primary winding. Vs is greater than Vp, or number of turns of secondary winding. Ns is greater than Np, or K is greater than 1. Then transformer is called as step-up transformer. Then second case, Vp is greater than Vs, or Np is greater than Ns, or K is less than 1. Then transformer is called as step-down transformer. आणि शेवटचा टाइप आहे K is equal to 1, or N1 NP is equal to NS, or VP is equal to VS. त्याला आपण म्हणतो 1-to-1 ट्रान्सफॉर्मर. राईट डाऊन ट्रान्सफॉर्मेशन रेशो, राईट डाऊन ट्रान्सफॉर्मेशन रेशो, फॉर्म्युला लिहून घ्या ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा. ट्रान्सफॉर्मेशन रेशो, the transformation ratio is denoted by K. The transformation ratio is denoted by K. Transformation ratio is denoted by K. So formula K is equal to Vs upon Vp. K is equal to Vs upon Vp is equal to Vs upon Vp is equal to Ns upon Np. Ns upon Np is equal to E2 upon E1. E2 upon E1, capital E, E2 upon E1. ठीक आहे. आता V2 म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस, VS म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग. VP म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग. NS म्हणजे काय, व्होल्टेज नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग. NP म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. E2 म्हणजे काय, इंड्यूस EMF अक्रॉस सेकंडरी वाइंडिंग. आणि E1 म्हणजे काय, इंड्यूस EMF अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग. ठीक आहे. सो ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा फॉर्म्युला. देन पुढची केस लिहा, K इज ग्रेटर दॅन 1. फॉर्म्युला लिहून झाला असेल तर खाली लिहा, K इज ग्रेटर दॅन 1. Hence the transformer is step up. K is greater than 1. Hence the transformer is step up. K is greater than 1. Hence the transformer is step up transformer. Next case. K is less than 1. K is less than 1. Hence the transformer is step down. Third case, K is equal to 1. Hence transformer is 1-to-1 transformer. पहिली केस लिहिली आपण, K is greater than 1, transformer is step up. K is less than 1, transformer is step down. आणि थर्ड केस लिहिली आपण, K is equal to 1, then transformer is 1-to-1 transformer. क्लिअर? कळलं? ट्रान्सफॉर्मेशन रेशो समजलाय?